मंडळी, संपूर्ण देशात सध्या चर्चेचा विषय ठरतोय तो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा. कारण इतर राज्यांच्या निवडणुकांपेक्षा ही निवडणूक हटके मानली जात आहे. अर्थातच महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात झालेले बरेच राजकीय गदारोळ त्याला कारणीभूत आहेत. राजकारण म्हटलं की प्रत्येक राज्यात अशा गोष्टी घडत असतात. कारण हे सगळं जे काही चाललेलं असतं ते फक्त सत्तेच्या सारीपाटासाठी. याच सारीपाटाचं नेमकं उदाहरण सध्या महाराष्ट्र म्हणता येईल. कारण एका सारीपाठामुळे महाभारत कित्येक दशकांपूर्वी घडलं होतं. त्याचे अवशेष आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात सापडतात. इतकं सगळं ते मिळतं जुळतं आहे. हा झाला एक गमतीशीर भाग. मात्र इथला प्रचारही या सारीपाठाचा एक खेळ होता. आपल्याला यंदा प्रचारात वेगवेगळे रंग दिसून आले. काही मजेशीर होते, काही कौशल्यपूर्ण होते, काही गंभीर होते, तर काही समजण्यास अवघड सुद्धा होते. मात्र आता निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडवलेल्या आहे. खरी धाकधूक काय असते ती इथून सुरुवात झाली आहे. मात्र या प्रचाराच्या तोफा थंडवलेल्या असल्या तरी कुठले मुद्दे या प्रचारादरम्यान चर्चेत राहिले, लक्षवेधी ठरले, याचा कुणाच्या निकालावर कसा परिणाम होणार, या चर्चा काही थांबलेल्या नाही. आपण याच चर्चांना पुढे घेऊन जाऊयात. महाराष्ट्रात विधानसभेत कुठल्या मुद्द्यांनी लक्ष वेधून घेतलं हे आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी कोमल आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, प्रचारात कुठले मुद्दे चर्चेत राहिले या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत आहोत. यातला अर्थात पहिला आणि गाजलेला मुद्दा म्हणजे कटेंगे तो बटेंगे आणि एक है तो सेफ है हे नारे. पंतप्रधान मोदी यांनी एक है तो सेफ है या नाऱ्यातून महाराष्ट्रात प्रचार सुरू केला. भाजपनं संपूर्ण प्रचार या नाऱ्यावर घालवलेला असला तरी महायुतीत मात्र या नाऱ्यावरून पूर्णपणे एकजूट दिसून आली नाही. लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रावर भाजपच्या वरिष्ठांनी पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्याचं बघायला मिळालं. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी सभा झाल्या. कटेंगे तो बटेंगे या नाऱ्यातून त्यांनी धर्माच्या लोकांना जाग करण्याचा प्रयत्न केला. योगींनी काँग्रेसला टार्गेट केलं. जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्यात भाजप सरकारला यश आलं. परंतु या निर्णयाला काँग्रेसचा विरोध काही लपलेला नाही. हाच मुद्दा योगींनी हाताशी धरला होता. योगींशिवाय भाजपकडून माधवी लता यांच्यासारख्या कट्टर हिंदुत्ववादी महिला नेत्यांना प्रचारात उतरवण्यात आलं. तर सोलापुरात धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संत संमेलन झालं. त्यातही त्यांनी हिंदूंना एक होण्याचं आवाहन निवडणुकीच्या तोंडावर केलं. निवडणूक प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात होण्याच्या आधी या नेत्यांचे बॅनर्स विविध शहरात झळकत होते. त्यामुळं महाराष्ट्रात महायुती, विशेष करून भाजपतर्फे छेडलं गेलेलं धर्मयुद्ध कितपत यशस्वी होणार हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. इतकं करूनही महाराष्ट्रातले हिंदू एकवटणार का, हा महत्त्वाचा मुद्दा अनिर्णित राहतो. एकंदरीतच भाजपच्या या मुद्द्याचं विश्लेषण करायचं झाल्यास भाजप धर्माच्या नावाखाली सगळ्या जातींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जातीय अस्मिता बाजूला ठेवून भाजपच्या छत्राखाली धर्मासाठी एकत्र या एका विचारातून भाजप काम करताना दिसत आहे. म्हणजे सोप्या भाषेत ना दलित, ना ब्राह्मण, ना वैश्य, ना शूद्र, सगळे फक्त हिंदू हा विचार पेरण्याचा भाजपचा मानस आहे, असं जाणकारांचं मत आहे. मात्र या मुद्द्याला धरून अजित पवार यांनी विरोध केला. शिवाय भाजपच्या काही नेत्यांना या गोष्टी खटकताना दिसत आहे. यात पहिलं नाव म्हणजे पंकजा मुंडे. ही घोषणा महाराष्ट्रातल्या जनतेला आवडणार नाही. या घोषणेचा महाराष्ट्रासमोर काहीही संबंध नाही, असं भाजपच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता ही घोषणा रुजली आहे की फसली हे 23च्या निकालातून समोर येणारच आहे. महाविकास आघाडीतली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 85व्या वर्षी तब्बल 69 सभा घेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नाना पटोले यांच्यापेक्षा तरुण नेत्यांपेक्षाही अधिक सभा घेतल्या. त्यात पवारांचे डाव हा देखील प्रचाराचा निर्णायक मुद्दा होता. उद्धव ठाकरेंनी सुद्धा खूप सभा घेतल्या. शिवाय राहुल गांधी, प्रियंका गांधी सुद्धा महाविकास आघाडीसाठी मैदानात उतरले होते. त्यांनी लाडकी बहीण योजना, संविधानाच्या मुद्द्यामधून भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र एकंदरीतच महाविकास आघाडीचा प्रचार बघितला तर लोकसभेत त्यांना मिळालेल्या यशाचं पॅटर्न त्यांनी विधानसभेत राबवल्याचं दिसून आलं. महायुतीनं अनेक मुद्दे प्रचारात आणले, मात्र महाविकास आघाडीनं मराठा आणि मुस्लिम कार्ड खेळल्याचं यातून समोर येतं. मराठा नेते मनोज जरांगे यांनी उमेदवार दिलेले नाहीत. कुणालाही पाठिंबा द्या किंवा निवडून द्या असं मी सांगत नाही, अशी भूमिका मनोज जरांगेंनी घेतली. मात्र याचा संपूर्ण फायदा महाविकास आघाडीला होणार असल्याचं दिसून येतं. ते कसं, तर जरांगेची माघार आणि शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया हे समजण्या इतपत राजकारण सगळ्यांनाच कळतं. शिवाय संपूर्ण महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं समीकरण बघितलं तर राखीव जागा सोडून सगळ्या मराठा उमेदवारांची संख्या आपल्याला दिसून येते. त्यातही मुस्लिम बहुल भागात मुस्लिम उमेदवारांचं समीकरण सुद्धा त्यांनी साधलं आहे. शिवाय मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या मराठवाड्यात तर महाविकास आघाडीनं मराठा उमेदवारांनाच जास्त संधी दिली आहे.
त्यामुळे जरांगे यांचा भाजपला विरोध महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे हे स्पष्ट आहे। युती आणि आघाडीशिवाय महाराष्ट्रात मनसेचा ट्रेड सुद्धा यंदा बघायला मिळत आहे। राज ठाकरे आपलं इंजिन घेऊन स्वतंत्रपणे मैदानात उतरले आहे। त्यांची काही ठिकाणी महायुतीशी समजुतीची भूमिका आहे, तर बऱ्याच ठिकाणी राज ठाकरे महायुतीवर टीका करतानाही दिसून येत आहे। मनसेच्या जाहिराती, रस्त्यावर उतरलेले इंजिन या सगळ्या गोष्टी लक्षवेधी ठरत आहे। पण या एकूण निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांविरोधात घेतलेली कडक भूमिकाही चर्चेला विषय ठरत आहे। त्यात स्वतः राजपुत्र मैदानात उतरल्यानं मनसेला आणखी वेटेज मिळाल्याचं चित्र महाराष्ट्रात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात 106 विधानसभा मतदारसंघासाठी 10 सभा, शिवसेना गटाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सर्वाधिक 75 सभा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 64 ठिकाणी रॅली, रोड शो आणि सभा, अजित पवारांच्या 57 सभा महाराष्ट्रात पार पडल्या। त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राला कुणीच हलक्यात घेतलं नसल्याचं यातून दिसून आलं। नितीन गडकरी हे महाराष्ट्रात भाजपचे स्टार प्रचारक होते, म्हणून त्यांनीही अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला। महायुतीनं ज्या पद्धतीनं योगी, माधवी लता यांना प्रचारात सक्रिय केलं, तसंच महाविकास आघाडीनं सुद्धा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना सक्रिय करून चांगलं टशन देण्याचा प्रयत्न केला। तेलंगणा सीमेवरील मतदारसंघात सभा घेऊन रेवंत रेड्डी यांनी महायुतीला चांगलाच घाम फोडला। नांदेड भागात तर अशोक चव्हाण यांच्या कन्येच्या विरोधात प्रचार करून रेवंत रेड्डी यांनी चांगलाच धुरळा उडवून टाकला। त्यामुळे त्या भागात भाजपला धास्ती वाटणं साहजिकच आहे। आता रस्त्यावर गोविंदासाठी झालेली गर्दी मतामध्ये परावर्तित होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच हिंदुत्व, लव जिहाद, वक्फ बोर्ड, कलम 370, मशिदीचे भोंगे, जातीय समीकरणं, आरक्षण, महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना आणि त्याला महाविकास आघाडीचा विरोध या सगळ्या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राचा प्रचार रंगला। कुठे दांडगा उत्साह दिसून आला, कुठे थंडा प्रचार सुद्धा बघायला मिळाला। त्यामुळे उद्याच्या निकालावर या प्रचाराचे कसे पडसाद उमटणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। उद्या म्हणजेच 20 नोव्हेंबरला राज्यातील विधानसभेच्या एकूण 288 मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होत आहे। या निवडणुकीसाठी एकूण 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। त्यापैकी 3771 पुरुष, 363 महिला तर 2 ट्रान्सजेंडर आहेत। या सगळ्यांचं भवितव्य उद्या ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे। याचा महानिकाल येत्या 23 तारखेला म्हणजेच शनिवारी लागणार आहे। नक्कीच सगळ्यांचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे। मोठ्या संख्येनं लोकशाहीच्या उत्साहात सामील व्हा, आपल्या मतदानाचा अधिकार बजावून या। 23 तारखेला आम्ही निकाल घेऊन तुमच्या समोर हजर राहणारच आहोत। तोपर्यंतचे अपडेट आपण वेळोवेळी घेत राहणारच आहोत। तत्पूर्वी महाराष्ट्राचा निकाल काय लागणार हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र।